Hi, hello, this is the My Artifact episode number 1980. Yes, आजची तारीख आहे 25 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ओके, उद्या आहे पिंटीकडे बेबी शॉवर. या ऍक्च्युली पिंटीची ताई आहे ना, त्यांचा 7वा महिना सुरू आहे. सो हे बेबी शॉवर विच जस्ट लाईक वर्ड जस्ट आता आलाय. याच्या अगोदर याचं एक प्रकारे 7वा महिना सेलिब्रेट केला जात होता. या जस्ट लाईक अगोदर पहिले 7वा महिना सेलिब्रेट होत होता. इट जस्ट लाईक असा तुमचा असं बेबी शॉवर वगैरे काही होता नाही. रिसेंटली जस्ट हार्डली 1-2 वर्ष अगोदर वगैरे तुम्हाला असं पाहायला भेटत आहे की बेबी शॉवर वगैरे, बट इट वॉज नॉट. या त्याच्यानंतर आज काय म्हणजे फारसं आहे काय आज म्हणजे इन द सेन्स की ऍक्च्युली मी ठरवलं होतं की बेबी शॉवरला मी व्हिडिओ बनवेन. ओके, सो मग मी काही व्हिडिओज युट्यूबवर रेकमेंडेशन साठी म्हणजे जस्ट लाईक कोणती म्हणजे मला कोणता व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल ना, तर मला कोणत्या टाईपचा व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी पहिले मी पढाई करतो. या म्हणजे कशाप्रमाणे व्हिडिओ बनवायचा आहे, कोणकोणते शॉर्ट्स वगैरे वगैरे वगैरे. सो उद्या मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर युजली मी थोड्या युट्यूबवर बेबी शॉवरचे व्हिडिओ बघू लागलो होतो. तर त्या बेबी शॉवरच्या व्हिडिओमध्ये इट वॉज रिअली हॉरेबल. या सिच्युएशन बहुतच बेकार होती. कारण कसं आहे की फर्स्ट ऑफ ऑल मी कोणतं शूट करतो ते शूट करतो ज्याच्यामध्ये माझं कंट्रोल राहील. ओके, जेव्हा माझं कंट्रोल नाही राहत आणि जेव्हा बाकीच्या लोकांचं कंट्रोल राहते, तेव्हा मी शूट केल्यानंतर जे फुटेज येतात ते एवढे सिनेमॅटिक नाही वाटत यार. या म्हणजे जस्ट लाईक वेडिंग घे किंवा अशाप्रमाणे सेरेमनी घे, याच्यामध्ये कसे की हे लोक यांच्या हिशोबाने काम करतात. म्हणजे ते कॅमेरा समोर हे येत नाही, त्यांना जस्ट लाईक त्यांना ओटी भरायचे ते ओटी भरून देतात. बट ते समजा जर ते हे नाही समजत की आपल्याला आपण कॅमेरामध्ये येत आहोत का नाही, आपला चेहरा येत आहे का नाही, आपला स्माइल येत आहे का नाही. ऑब्व्हियसली आपण त्या सिच्युएशनच्या वेळेस आपण असंही नाही म्हणू शकत की तुम्ही थोडं स्माइल करा, तुम्ही थोडं असे बेंड व्हा, असे साईडला व्हा, किंवा त्या सिच्युएशनला आपण थोडंसं जवळ जाऊन. इव्हन कसं आहे की त्या सिच्युएशनला जस्ट फक्त रेकॉर्ड करणंच हे खूप कठीण होऊन जाते, एक सिनेमॅटिक रेकॉर्ड करणं. या कारण कसं आहे की जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा मला रेकॉर्ड करताना मला कोणकोणत्या गोष्टी बघावं लागते. फर्स्ट ऑफ ऑल ऍस्पेक्ट रेशो बघावं लागते, दुसरं आहे फ्रेम बघावं लागते, दुसरं आहे ब्लॉकिंग बघावं लागते, तिसरं आहे त्या फ्रेम किंवा ब्लॉक मध्ये दुसरा कोणा व्यक्ती नाही पाहिजे आणि समजा तो व्यक्ती येऊन राहिला त्याचं काहीतरी पर्पज पाहिजे. बिना कामाने तो व्यक्ती अर्धा येऊन राहिलाय फ्रेम मध्ये, इट वॉज नॉट रिअली गुड. या आणि युजली मी जो आता कसं आहे की कॅमेरामध्ये एक फंक्शन पण असते. समजा जर एखादी व्यक्ती तुमच्या फ्रेम मध्ये येऊन राहिला तर त्याला डिफोकस करून एक प्रकारे तुम्ही सब्जेक्टवर फोकस राहू शकता. बट हे DSLR मध्ये येते, मोबाईल मध्ये नाही होत असं. या सो तो पण एक प्रॉब्लेम आहे ऑब्व्हियसली. सो आणि त्यानंतर मी असे बेबी शॉवरचे काही व्हिडिओज वगैरे बघितले, तर त्याच्यामध्ये असे जे लोक आहेत ज्यांच्यापाशी DSLR आहे, प्रोफेशनल आहे, त्यांचे पण व्हिडिओ इतके जास्त हॉरिबल बनले. तर मी कुठे स्वतःला स्टँड करू मलाच नाही माहिती. कारण बिकॉज ऑफ दॅट मी दाखवायला माझ्याकडे कंटेंटच नाही, कुठ बी नाही. लिटरली आय एम टेलिंग यू, त्या बेबी शॉवर मध्ये त्या ताई ओटी देईल, त्यानंतर कोणी नाचणार नाहीये, कोणी ते अंगाई गीत वगैरे गाणार वगैरे दुसरं म्हणणार. आणि त्यानंतर मग माझे जे प्रॉपर्टीज आहेत ते कोणकोणते आहे. प्रॉपर्टीज म्हणजे आम्ही आज ठरवले ते बेबी शॉवरचे ते नेम्स वगैरे, त्यानंतर उद्या झुला वगैरे सजवणार आहे, फुगे वगैरे सजवणार आहे. तर मी असं नाही करत की पूर्ण एकदम खतम करून टाकतो म्हणजे झालं आता वगैरे. बट समजा जर पॉसिबल होत असेल तर व्हाय नॉट. या म्हणजे तू आताच गिव्हअप नको करू. इट जस्ट लाईक तू उद्या गिम्बल घेऊन जा आणि रेकॉर्ड कर. या सगळ्या गोष्टी तुला ज्या पद्धतीने वाटते त्या पद्धतीने रेकॉर्ड कर. ओके,
इव्हन तू काही व्हिडिओ वगैरे बघ आणि कर रेकॉर्ड. येस, प्रयत्न कर एडिट करण्याचा. आणि म्हणजे कसं आहे की तू स्टार्टिंगलाच असं हे नको म्हणू की होऊ शकत नाही. इट वॉज दॅट इज नॉट द चॉईस. येस, कारण कसं आहे की कोणी आहे नाही कॅमेरासाठी आणि आपणच आहोत. आणि कसं आहे की एक नवीन एक्सपिरियन्स माहित पडेल ऑब्व्हियसली. आणि समजा जर चांगला बनलं तर ठीक, आणि नाही बनलं तर नाहीच बनवू ना, आपण नाही टाकू युट्यूब किंवा फेसबुकवर. बट ओके, सो दोज आर द थिंग्स. येस, म्हणजे कसं आहे की जोपर्यंत आपण अंडरस्टँड करत नाही की कशाप्रमाणे आपण समजून घेऊ, तर हे खूप कठीण होऊन जाते लिटरली. येस, मला माहित आहे की व्हिडिओज काही चांगला बनेल नाही किंवा बनला तरी एवढा खास काही बनेल नाही. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की अनलेस आपण स्वतः प्रयत्न नाही करू तर हे बहुत बेकार होऊन जाते. या तर ट्राय टू कन्सिडर की जे पण आपण काही हे करू, जे पण आपण जे अंडरस्टँडिंग साठी, म्हणजे इट वॉज लाईक दॅट, माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे ओके की आपण रेकॉर्ड करू. असं नाही का आपण नाही करू रेकॉर्ड, डेफिनेटली रेकॉर्ड करू. कारण हे रेकॉर्डिंग करणं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण आपण असं नाही म्हणू शकत की मी नाही करत बा, इट जस्ट लाईक कुछ भी नाही हो सकता पॉसिबल. नो, दिस इज नॉट अ चॉईस. येस, असे प्रॉब्लेम्स तुझ्या लाईफमध्ये येणार म्हणजे जिथे तुला असं वाटेल की साला इसमें तो कुछ भी नहीं है यार, क्या करूं मैं इसमें, कुछ क्या क्रिएटिव्हिटी करू. बट कसं आहे की तुझ्यापाशी जे ऑप्शन्स आहे त्याला युटिलाइज करून तू कशाप्रमाणे तू चांगला आउटपुट काढू शकतं, हे तुझं टॅलेंट आहे. ओके, आणि समजा तू असं म्हणतो की तू एक फिल्म मेकर आहे आणि तू या साऱ्या गोष्टी समजू शकते, तर तुला या साऱ्या गोष्टीला समोर जावं लागेल ऑब्व्हियसली. आणि हे असं नाही आहे की प्रत्येकदा एव्हरी टाइम तुझ्या मनासारखं. नो, या म्हणजे असे काही काही फिल्म मेकर्स आहेत ते अगोदर वेडिंग फिल्म शूट करत होते, पण त्यानंतर ते एक सक्सेसफुल फिल्म मेकर झाले आहे. कसं आहे की वेडिंग मध्ये किंवा अशा प्रकारची इनॉग्रेशन मध्ये प्रॉब्लेम काय असते की आपल्या हातात काहीच कंट्रोल नसते. जो मोमेंट भेटला तो भेटला. या आणि त्याच्यामध्येच आपल्याला काही ना काहीतरी जबरदस्त दाखवायचं असते. सो त्या छोट्याशा टाइम पिरियड मध्ये तुम्ही कशाप्रमाणे तुम्ही तुमचा ब्लॉग बनवता, कशाप्रमाणे फ्रेम क्रिएट करता, कशाप्रमाणे तुम्ही डिफोकस या फोकस करता. सो इट इज डिपेंड ऑन यू. ओके, सो बेसिकली असं नाही म्हणता येईल का काहीच नाही होऊ शकत. या जस्ट लाईक करू आपण, ट्राय करू आपण. उद्या गिम्बल घेऊन जाऊ, मोबाईल घेऊन जाऊ आणि रेकॉर्ड करू ऑब्व्हियसली. आणि पाहू आपण किती चांगले बनवू शकतो किती नाही. ओके, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन वगैरे नाही केले, बट युजली मी आता कसं की युजली कंट्रोलमध्ये काहीच नाही, कारण मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या काही होत्या त्या नॉर्मली होत आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काही गोष्टी अंडरस्टँड केल्या, माझ्या डोक्यामध्ये काही इमॅजिन आहे ज्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये होणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ओटी म्हणजे जेव्हा कोणती मुलगी प्रेग्नेंट राहते, म्हणजे 7वा महिना सुरू राहते, तेव्हा तिथले जे बाया आहेत त्या ओटी देतात. ओके, सो ऑब्व्हियसली ही जी गोष्ट आहे आपण याला फोकस करू. ओके, त्यानंतर आपण जेवढे काही प्रॉपर्टीज बनवले गेले आहे म्हणजे डेकोरेशन वगैरे त्याला फोकस करू. ओके, नंतर ताई आणि दादा आहे ऑब्व्हियसली, हे दोन इम्पॉर्टंट पर्सन आहेत, तर या दोन व्यक्तीला आपण फोकस करू. मला एक ट्रॅक खूप जास्त आवडलाय ऍक्च्युअली, आणि मी कालपासून नाही का याच्याबद्दलच म्हणजे हे ट्रॅक माझ्या डोक्यामध्ये इतकं वाजून आलं की बहुतच जास्त. कोणतं ट्रॅक आहे ते ट्रॅक आहे टाइमपास 2 मधलं सुन्या सुन्या. ओके, दिस गाणं इज टू मच अमेझिंग. बट ऍक्च्युअली हे जे गाणं बनलं आहे हे गाणं बनलं आहे अशासाठी की एक प्रकारे ओके, सो हे जे गाणं बनलं आहे ना, हे गाणं बनलं आहे जे मुलं लग्न करतात ना, म्हणजे ज्या मुलीचं लग्न होत आहे, हळदीचा मोमेंट आहे, तर त्या सिच्युएशनला कशाप्रमाणे ते अंडरस्टँड करतात. या
आणि अंडरस्टँड करतात म्हणजे ते गाणं त्या सिच्युएशनला निर्धारित आहे. म्हणजे सुन्या सुन्या हे गाणं लग्नाच्या वेळेस, हळदीच्या वेळेस, म्हणजे त्या हळदीच्या वेळेस खूप सारे मोमेंट दाखवत येते. म्हणजे हळद लागली, लोक खुश आहे, फॅमिलीचे लोक खुश आहे. त्यानंतर मुलगी लिटिल बिट ऑफ सॅड आहे बिकॉज ऑफ शी वॉज लिव्हिंग हर हाऊस वगैरे. सो याच्यामध्ये नाही का, या गाण्यामध्ये नाही का जे इमोशन्स रिप्रेझेंट केले जातात, ती इमोशन्स अशी आहे की एक प्रकारे हॅपीनेस आहे, दुसरी आहे की एक नवीन काही ना काहीतरी सुरुवात होत आहे. सो तिसरी ही आहे की हलकासा सॅडनेस पण आहे, पण आपण कसं की नवीन दुनियामध्ये जाऊन राहिलोय, तर आता जी अगोदरची जी दुनिया आहे ते पूर्ण गायब होऊन जाणार. सो इट वॉज रिअली गुड. या बहुत ही चांगला फॅक्ट आहे. आणि बट हे गाणं बेबी शॉवरचं नाही आहे, लिटरली डेफिनेटली नॉट. हे गाणं आहे हे मेहंदी किंवा हळदीच्या वेळेसचं गाणं आहे. समजा तुला हळदी शूट करायचं असेल ना, तेव्हा हे गाणं इम्पॉर्टन्स आहे, बट बेबी शॉवरच्या वेळेस नाही. बट समजा जर आता कसं आहे की माझे जे ऑडियन्स आहे ते ऑडियन्स कोणी आहे युजली, आणि या गाण्यामध्ये जे लिरिक्स आहे ते लिरिक्स ऑब्विसली एक नवरी देवीसाठी आहे. आपण समजा त्या बेबी शॉवरला वापरू शकतो, कारण याच्यामध्ये जे इमोशन्स आहे या गाण्यामध्ये इट वॉज टू गुड यार, बहुत ही जबरदस्त. लाइक भाई मैं सोच नहीं सकता. या एक दुसरा पण ट्राय कर मी फाइंड आउट केला, तो स्पेशली फॉर बेबी शॉवर, दॅट इज ऑल्सो मराठी सॉन्ग. सो ते पण बेटर आहे. ऑब्विसली आपण पण त्याच्यावर थोडासा फोकस ठेवू, कारण तो रिलेट करतो आपल्या सब्जेक्ट सोबत. तर समजा जर आपण त्या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या ना, तर एक बहुत ही चांगलं आपण एक बनवू शकतो व्हिडिओ. सो प्रयत्न कर, मी असं नाही म्हणत नाही, जस्ट डू इट. ओके. कारण कसं आहे की जरी किती प्रॉब्लेम असेल ना, किती काही सिच्युएशन असेल, काही फुटेजेस जरी नसेल ना, सो दॅट इज युअर चॅलेंज टू मी. यही तो तेरा चॅलेंज आहे. और समज जर तू या चॅलेंजला ऍक्सेप्ट नाही करत आहे ना, तर यू आर नॉट अ फिल्म मेकर. सो इट जस्ट लाईक अशा प्रकारच्या गोष्टी येतात. आणि सो येस, आज काय झालं, आज असं फील होऊन राहिलंय की एक प्रकारे की मी डिसाईड केलंय की मी समोर जाऊन फिल्म मेकर बनेन. येस, बट मी त्या जर्नी बद्दल मी विचार करतो तर तो जर्नी खूप कठीण दिसून आली आहे. कठीण म्हणजे इन द सेन्स की कठीण म्हणजे कठीण तर आहेच ऑब्विसली. म्हणजे कोणतीही गोष्ट समजा तू म्हणशील का इझी आहे, ती इझी कोणतीच गोष्ट नसते, डेफिनेटली. तुम्ही स्वतः काही ना काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणता, तेव्हाच तुम्ही काही ना काहीतरी स्वतःमध्ये डेव्हलप करता. आणि कसं आहे की हे जे व्हिडिओज वगैरे बनवले हे ठीक आहे, बट इट जस्ट लाईक दिस इज नॉट गुड. ऍटलिस्ट आपल्याला एक प्रकारे शॉर्ट फिल्म हवी आहे, जेणेकरून आपण एक प्रकारे शोरील बनवून आपण दुसऱ्यासमोर जाऊ शकतो. हा, तर माझं काम सुरू आहे ना. या युजली मी माझं ते एक शॉर्ट फिल्म पढाई नावाची ते शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यावर मी काम करून राहिलो ना डूड. पण केव्हापासून यार, अजून सुरुवात पण नाही केली डूड. मी कालपासून सुपर बिझी आहे. म्हणजे काल मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केलं, युजली 2 शॉट घेतले, त्यानंतर मग मी ते टाइमपास केला, ते गेम प्ले बघत, टाइमपास नाही केला म्हणजे गेम प्ले बघत बसलो. आजचा पूर्ण दिवस प्रिंटीकडे गेला, आणि ऑब्व्हियसली उद्याचा पण पूर्ण दिवस प्रिंटीकडे जाईल, आणि परवाचा पूर्ण दिवस एडिटिंग मध्ये जाईल, कारण तो व्हिडिओ फुटेजेस घेतल्यानंतर आपल्याला ते एडिट पण करावं लागेल. तर आजचा दिवस तर गेला, उद्या आणि परवा 2 दिवसही गेले. नेरवा आपण पुन्हा ट्राय करू. ओके, पुन्हा आपण स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करू आणि त्यानंतर आपण अंडरस्टँड करू. युजली कसं आहे की या अभ्यास ही जी शॉर्ट फिल्म आहे, या शॉर्ट फिल्म मध्ये मला असं वाटते की याच्यामध्ये आपण लायब्ररी मधला मोमेंट आपण नाही कॅप्चर करू शकत, कारण युजली लायब्ररीची परवानगी नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस आणू शकतो,
लायब्ररीमधून असे कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या पाहूया आपण इमॅजिन करूया जस्ट लाईक थिंक अबाउट थिंक हार्डर. येस. दुसरी गोष्ट अशी रिअलाइज झाली यार की मला असं अगोदरपासून माहित आहे की ऍज अ फिल्म डिरेक्टर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. या बट इट जस्ट लाईक आज मी एक ट्रॅक म्हणजे जो सुन्या सुन्या हे गाणं आहे ना, या गाण्याचे लिरिक्स या म्हणजे त्याचे लिरिक्स वॉज वे इवन बेटर टू या ये सबसे जबरदस्त. लिटरली मी आय जस्ट लिसन थाउजंड्स ऑफ सॉंग्स. मी खूप सारे गाणे ऐकतो या, बट कधी लिरिक्सवर कधीच जात नाही या, कारण युजली माझा जो मोटो असतो तो म्युझिकवर असतो. ओके, कारण मी म्युझिकवर जास्त फोकस राहतो आणि म्युझिकवरच मी प्रॉपरली अंडरस्टँड होतो, म्हणजे त्याची इमोशन्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो म्युझिकवरून. बट मी लिरिक्सवर कधीच नाही गेलो. आज मी हे सुन्या सुन्या हे जे गाणं आहे ना, या गाण्यामध्ये जे लिरिक्स आहे डूड, ते लिरिक्स सुपर अमेझिंग यार. ज्यांनी पण लिहिले आहे टू मच. काही क्या लिहिले यार, काय शब्द यार, काय शब्द रचना आहे. आणि ते चांदीची गाडी, देन नवरीची न्यारी, आणि देन इट वॉज डॅम गुड यार, बहुत ही जबरदस्त. So it's just like as a director you have to understand this thing, but मैंने तो आज पहली बार देखा है. So how do you expect me कि मैं क्या कैटेगरीज आहे या डूड, तेरे को तो ये सब पता होना चाहिए. ये जस्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी याला काय म्हणतात, साहित्य असे म्हणतात. तर समजा जर तुला या गोष्टीबद्दल फारसं नॉलेज नाही तर हाऊ डू यू एक्सपेक्ट का तू एक फिल्म मेकर असं म्हणू शकतो, स्वतःला कशाप्रमाणे समजू शकतो. वेल या इट्स अ रिअली इम्पॉर्टंट. या म्हणजे मी असं मला असं वाटतं की या असं नाही म्हणत पाहिजे, बट आहे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे. आणि मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला शिकणं नसणं गरजेचं आहे, नाही. ऑब्व्हियसली शिकणं इम्पॉर्टंट आहे, बट काही काही गोष्टी आपण तिथे गेल्यावरही शिकतो, काही समजून पण घेतो. ओके, नॉट ओनली आपण म्हणजे कसं की अगोदरपासूनच काही शिकून राहत नाही. डूड, पण तुला काय वाटतं यार, म्हणजे हे जे जर्नी आहे, हे जे तू अंडरस्टँड, म्हणजे तुला असं वाटतंय की तुला समोर जाऊन तुला या जर्नीवर जायचं आहे, तर यासाठी तुला काय काय लागेल, कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. वेल प्रॉब्लेम्स तर बहुत जास्त आहे या, टू मच. पण यार स्वतःमध्ये विश्वास आहे यार. या म्हणजे मी कसं एवढे आर्टिकल एपिसोड बनवतो आणि त्यानंतर मला स्वतःमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे. सो मेरे को लगता है की आय कॅन डू दॅट, आणि माझ्यामध्ये आहे ते, आणि मी ते बनवू शकतो. बट या साऱ्या गोष्टी मी आई वडिलांना कसं काय सांगू, कारण रिसेंटली आताच मी 28,000 रुपये चोट खाल्ली आहे. आणि आय वॉज म्हणजे खूप अशा कठीण परिस्थितीमध्ये आहे असं मला वाटते. आणि मला असं वाटतंय माझं फ्युचर, आय नो माझं फ्युचर वॉज रिअली ब्राईट, बट त्या ब्राईट पर्यंत जाण्यासाठी नाही का रस्ता मला खूप अंधारात दिसून राहिला, क्लिअर नाही आहे. तो डूड, तुला यही तो काम आहे. तुझा जो रास्ता आहे तू ते क्लिअर कर ना. डेफिनेटली तू रोज एव्हरीडे काही ना काहीतरी एफर्ट कर, प्रत्येक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कर, प्रत्येक गोष्टी हे शिकण्याचा प्रयत्न कर की जेणेकरून तुला त्या गोष्टीचा समोर फायदा पण झाला पाहिजे. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग डूड. या कारण आता ही सिच्युएशन नाही आहे की तू जस्ट लाईक घरी बसून आहे, कोरोना आहे त्यामुळे मी घरी बसून आहे आणि माझ्यापाशी काही चॉईस नाही. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट की हाँ ठीक आहे, लॉकडाऊन आहे, या साऱ्या गोष्टी आहे, पण तू तेरे को कभी ना कभी तो निकलना पडेगा ना. केव्हा ना केव्हा तू निघावं लागेल, केव्हा ना केव्हा तुला या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल, आणि केव्हा ना केव्हा तुला बॉम्बेला जावं लागेल. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग. कारण हे वाटते तेवढं इझी नाही आहे आणि वाटते तेवढं हार्ड पण नाही आहे. तुला वाटते तुला स्वतःमध्ये काही ना काहीतरी पोटेन्शियल आहे, तू ते करू शकतो, तर यू कॅन डू दिस यार. कारण मला असं वाटतंय की ऊपर वाले ने तेरे को कुछ करने के लिए भेजा है, नॉट ओनली फॉर लिव द लाइफ, फॉर समथिंग डूइंग
रिअली मच बिगर. या कारण हे बायनरी कोड, त्यानंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, आणि त्यानंतर हू नोज युनायटिंग द वर्ल्ड. या बट या स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. म्हणजे अशा प्रकारचे इमोशन्स किंवा अशा प्रकारचे जे काही फॅक्ट्स तुला फील होत आहे ना, हे एव्हरीडे कधी ना कधी अशा काही सिच्युएशननुसार होऊन जातात. सो डोंट असं एकदम खूप जास्त आहे हे नको, हेक्टिक नको. जस्ट लाईक जे हो रहा है होणे दे. तू रोज स्वतःमध्ये एफर्ट दे आणि यू कॅन डू दिस. ओके. अजून दुसरी गोष्ट की ऑलमोस्ट आपल्या 85 एपिसोड आहे. त्या 85 एपिसोड वॉज 790. Great. 1979 हा 1980 ऑलमोस्ट करीब 2000 पर्यंत आपण आर्टिकल एपिसोड आले आहे. 2000 आर्टिकल एपिसोड आले. आता जस्ट 20 आर्टिकल एपिसोड बाकी आहे. तर 20 आर्टिकल एपिसोड म्हणजे होऊन जाईलच. पण 2000 आर्टिकल एपिसोड म्हणजे किती वर्ष. कारण आपण आर्टिकल एपिसोड एव्हरीडे रेकॉर्ड करतो. तर या दृष्टिकोनातून आपण 2000 डिवायडेड बाय 365, तर आपण 5.4 वर्ष, म्हणजे माझ्यापाशी जो डेटा आहे तो 5.4 वर्षाचा जो डेटा पूर्ण याच्यामध्ये आहे आर्टिकल एपिसोडमध्ये. म्हणजे मी गेल्या 5 वर्षामध्ये माझ्यासोबत काय झालं, कशाप्रमाणे झालं, माझ्या डोक्यात काय सुरू होतं, कशाप्रमाणे मी गोष्टी डेव्हलप केल्या आणि कुठपर्यंत आहे कुठपर्यंत नाही. सो या साऱ्या गोष्टी मी आर्टिकल एपिसोडमध्ये लिहिल्या आहे, रेकॉर्ड केल्या आहे. इट वॉज गुड. यस, 2000 पर्यंत आपण पोहोचलाय. इट फील्स रिअली ग्रेट, इट फील्स रिअली नाईस. यस, आणि इन्शाअल्लाह आपण समोर जाऊन पण अशाच प्रमाणे आर्टिकल एपिसोड रेकॉर्ड करू. कारण याच्यामध्ये मला स्वतःचा फायदा दिसून राहिला आहे. आणि जर मला असं वाटते की मी काही ना काहीतरी करू शकतो, तर माझ्यापाशी हे आर्टिकल एपिसोड शिवाय दुसरं कोणतं मीडियम नाही. कारण हेच एक आर्टिकल एपिसोड आहे जे मला एव्हरीडे पुशअप करते आणि समोर जाण्यासाठी काही ना काहीतरी मेहनत करण्यासाठी प्रवृत्त करते. सो येस, सो दिस इट. फारसा आज काही बोलत नाही. सो उद्याचा दिवस काफी बिझी राहील. येस, उद्यासाठी प्रिपरेशन काय आहे. उद्या मोबाईल, ऑब्विसली मोबाईल चार्ज करतो. जिम्बल ऑलरेडी चार्ज आहे म्हणा. मोबाईल जस्ट लाईक ऑलमोस्ट 83% चार्ज आहे. रात्रभर थोडी बहुत उतरून जाईल तर त्याला चार्ज करतो. उद्या सकाळी मला 9 वाजता जावं लागेल. कारण 9 वाजता त्यांची पूजा वगैरे राहते. तर मला ते त्यांची पूजाचं, त्यानंतर ओटीचं वगैरे सगळं शूट करायचं आहे. सो या, so let's just figure it out and let's just go. So this is it. This is the my article episode number 1980. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.